पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. या 2 दिवसांमध्ये तुम्ही काय कमवलं का? काहीतरी कमवलं का? काय कमवलं? येशूचे वाचन. येशूचे वाचन तुम्ही कमवलं, त्याचा फायदा काय आहे? Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. पारसत्व खाल्लं तर फायदा काय आहे? ताप जाते. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. देवाचे वचन खाल्लं तर काय होते? Hallelujah. तुम्ही विचार करत आहे तरी तुमचा विचार कुठेतरी या जगामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 दिवस तुम्ही साधा पॅरासिटामॉल नाही खाल्ला, त्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी खाल्लेलं आहे. हालेलुया. ते खाल्लं तर काय होईल म्हणून योहानाच्या शुभवर्तमान 8व्या अध्यायातील 51व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमान 8व्या अध्यायातील 51व्या वचन. तुम्हाला खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळले तर त्यांना मरणाचा अनुभव कधीही होणार नाही. हालेलुया. 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 मरणाचा अनुभव कधी कधी होत आहे असे कोण आहे? मरणाचा अनुभव कधी कधी होत आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन जे आपण ऐकलेलं आहे ते जसे पाळत आहे, देवाने एक वचन दिलेलं आहे. देवाचे वचन पाळणारे जे लोक आहेत त्यांना कधीही मरणाचा अनुभव येणार नाही. मरणाचा अनुभव जर यायला नको असेल तर हालेलुया, देवाचे वचन खायचं आणि ऐकलेले वचन जगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, जुनं करारापासून देवाने कायम लोकांना बोललेले एक वचन आहे, एक गोष्ट आहे. हालेलुया. त्रासातून जाणाऱ्या सगळ्या लोकांना एकवट करणार. ते लंगडा असो, कसलाही पदार्थ त्रासातून जाणारा असो, मी त्यांना एकवट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाला देव एकवट करताय? एकवट करून देव परमेश्वर त्यांना एक आशीर्वाद देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, बारीकसा एक गोष्ट देवानी पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. हालेलुया. या 34व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. तुमच्या हृदयामध्ये छोटा मोठा दुःख होत आहे म्हणून दिसलं तर देव परमेश्वर काय करणार? हालेलुया. 18वं वचन. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. दोन्ही हात वर करा.
हालेलुया. अंधकरणापासून सिस्टरांच्या मागे बोला. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या हृदयाला थोडासा दुखणं यायला लागलं, तुम्ही थोडासा चुका झाल्या, चुकांबद्दल पश्चाताप करायला तुम्ही प्रयत्न करत आहे, पश्चाताप करण्यासाठी तुमच्या हृदयाची तयारी होत आहे. हालेलुया. तुमच्या बचावासाठी तुमचा परमेश्वर काळजी घेण्यासाठी तुमच्या अगदी जवळ पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला जीवन आणि मरण या दोन गोष्टीबद्दल आता बोलतो. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये आपण वारंवार पाहतो, पाप जिथे आहे मरण तिकडे आहे. पापापासून देवाच्या लेकरांना वाचवण्यासाठी पवित्र आत्म्याचे वचन परमेश्वर संदेशांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादी अंधार आला तर धाडस घ्या. तुम्हाला प्रकाश दिसत नसेल, एखादे वचन उचला. हालेलुया. वचनाद्वारे प्रार्थना करा, प्रकाश तुम्हाला मिळणार. हालेलुया. या प्रकाशाच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन वर्षाचे शुभकामनाएं देत आहे. हालेलुया. 2024 थोड्या वेळात संपणार, काही तास राहिलेला आहे. हालेलुया. 2025 नवीन तुमच्याकडे येत आहे. हालेलुया. देवाचा प्रकाश तुमच्याकडे येत आहे वचनाद्वारे. हालेलुया. मिका यांच्या ग्रंथामध्ये 4थ्या अध्यायामध्ये हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर वचन आहे, तुम्ही घरी गेल्यावर वाचण्यासारखं आहे. हालेलुया. कमीत कमी 6व्या वचनापासून जे वचन तुम्ही घरी गेल्यावर वाचा. आता आपण 8वं वचन ऐकूया. हे कल्पाच्या दुर्गा, सियोन कन्येच्या डोंगरा, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. एरुसलेमेच्या कन्येला राज्य पुन्हा प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांच्याकडे बघून परमेश्वर सांगत आहे, खरं आहे, तुम्ही अनेक गोष्टी 2024 पर्यंत गमावलेला आहे. हालेलुया. देवाकडे लिस्ट आहे काय काय गमावलं म्हणून. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. 2024 पर्यंत तुम्ही जे काही गमावलेलं आहे ते हक्काने तुमचा परमेश्वर तुम्हाला परत देणार. जे काही गमावलेलं आहे त्याबद्दल रडत बसायची गरज नाही. काहीही असू दे. हालेलुया. कृपा असो, आशीर्वाद असो, जीवन असो, हालेलुया, पुण्याई असो, जे काही तुम्ही गमावलेलं आहे परत तुम्हाला मिळवून द्यायला परमेश्वर तयार आहे. हालेलुया. तुमच्याकडून हे सर्व चोरून घ्यायला
तयार असलेल्या शत्रू असलेल्या शैतान आहे, तो चोर आहे म्हणून प्रभूने बोललेला आहे. हालेलुया, हालेलुया. त्या चोराच्या हातातून देव परमेश्वर तुम्हाला सोडवणार. प्रेज द लॉर्ड. मिकाच्या ग्रंथामध्ये 4 अध्यायातील 10 वचनात आपण ऐकूया. हे सियोन कन्ये, तुला कापरे भरू दे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे, कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे तुझा सुटका होईल. सिस्टरांना मागे बोला, तेथे तुझी सुटका होईल. 3 वेळी बोला, तेथे तुझी सुटका होईल. तेथे तुझी सुटका होईल. तेथे तुझी सुटका होईल. पुढे, तेथे परमेश्वर तुला, तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैऱ्यांच्या हातून सोडवेल. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया, हालेलुया. कधी कधी आपल्याला प्रश्न पडत आहे, फादर असे का होत आहे, फादर असे का होत आहे. हालेलुया. जेव्हा तुम्हाला असे का होत आहे, असे का होत आहे म्हणून विचार मनामध्ये येत आहे, तुम्हाला परमेश्वर सांगत आहे, आपल्या चुकांमुळे, आपल्या पापांमुळे, हालेलुया, परमेश्वर आपल्याला एका ठिकाणी आज पोहोचवलेला आहे. ते पश्चाताप करा, वचनाकडे लक्ष द्या, त्याच्याकडे बघा. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, चिंता नको करू. तेथे शत्रू पराभव होणार. तुमच्या वैर्यांवर परमेश्वर विजय मिळवून तुम्हाला जिथे पोहोचवायचं आहे तिकडे पोहोचवणार. प्रेज द लॉर्ड. आज जे त्रासातून जात आहे, आज जे अडचणीतून जात आहे, आज जे अंधारातून जात आहे, उत्तर भेटत नाही अशा समस्या आपल्यामध्ये अनेकांच्या जवळ आहे. हालेलुया. तुम्ही या वाळवंटातून जाताना तुमच्या सोबत तुमचा परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, तेथे मी तुम्हाला सोडवणार. सुटका आहे तुम्हाला. हालेलुया, हालेलुया. सुटकाचा दिवस आलेला आहे. हालेलुया. सुटका जवळ आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला परत एकदा मिळवून घेणार. परमेश्वराचा आपलं म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून 2025 सुटकाचा वेळ असू दे. पोप फ्रान्सिसने आपल्याला एक जुबिली इयर म्हणून कॅलेंडर दिलेला आहे. जुबिली इयर म्हणजे सुटकाचा वेळ आहे. जेवढे बंधन आहे, जेवढे अंधार आहे, त्या सगळ्या गोष्टीतून सोडवणारा वेळ. इथे परमेश्वर स्वतः तुमच्या बरोबर उभं राहणार. परमेश्वरचं देवदूत तुमच्या बरोबर उभं राहणार. हालेलुया. वचनाला आपण धरून ठेवू. आशीर्वादासाठी आपण हात जोडूया. आराधना येशू, 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 येशू आराधना, 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 येशू आराधना.
येशू आराधना, येशू आराधना, येशू आराधना, आराधना येशू, आराधना येशू, आराधना येशू, आराधना येशू, येशूवे आराधना, 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 येशू तुझे गौरव असो, येशू तुझी आराधना असो, येशू, 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 हालेलुया, 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 प्रभु तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये काही लोकांना पाहिजे तसे श्वास भेटत नाही, म्हणून श्वास घ्यायला त्रासातून जावं लागते. अशा काही लोकांना पवित्र आत्मा श्वास देण्यासाठी काही लोकांच्या गुडघ्यांचं दुखणे येशूने बरे केलेलं आहे. आता बरं वाटायला लागले असा लवकर हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आपण टाळ्या वाजवत येशूचा आभार मानू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. नाही अशा जे लोक आहेत ते लोक हात वर करा. अजून दुखत आहे, बरं वाटायला लागलं नाही, बरं असू दे, हात करा. हालेलुया. 1 2 3 4 5 6 7 हालेलुया. या देवाच्या लेकरांना गुडघ्याच्या दुखण्यातून गुडघ्याचं दुखणे बरे होण्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्व लोक मिळून या 7-8 लोक आहेत त्यांना बरे वाटू देऊन आपण प्रार्थना करूया. एकत्र आपण प्रार्थना करू. हालेलुया, ज्या 7-8 लोकांनी हात वर केले होते त्यांच्यामध्ये कोणाला अजून त्या दुखण्यामध्ये फरक वाटलेले असं कोण असेल तर फरक हात वर करा. ज्या लोकांनी हात वर केले होते दुखणे आहे म्हणून फरक जाणवत असेल तर हात वर करा. हालेलुया, हालेलुया, बरं वाटायला लागलेलं आहे. आपण टाळ्या वाजवत येशूचा हालेलुया. कमरेचा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. अनेकांच्या छातीतील त्रास प्रभूने बरे केलेला आहे. विश्वास खूप ढळमळत आहे अशा काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. काखेच्या भागातील दुखणे अनेकांचा येशूने बरे केलेला आहे. काखेच्या भागामध्ये गाठी सारखा झालेली कोणाला तरी काखेच्या भागातील गाठी आता गायब झालेला आहे. असे कोणाला काखेच्या भागातील गाठी दूर झाला असे जर अनुभव आला तर जरा हात वर करा. केवढा मोठा होता, केवढा मोठा होता म्हणजे लिंबूपेक्षा मोठा असा प्रकारचा एक गाठ ताईंच्या काकेच्या भागामध्ये होते. ते देवाने आता
दूर केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. डोक्याच्या असे एका बाजूने असे दुखणे प्रभूने कोणाचा तरी दूर केलेला आहे. संडास लिक्विडच्या वरील संबंधातील त्रास तक्रार अनेकांना प्रभूने बरे केलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोण कोण थोडासा दुःखी आहे, काउन्सिलिंग मध्ये काहीतरी विचारायचे होते, फादरांना ते विचारायला विसरले म्हणून कोणतरी दुःखी आहे. हालेलुया. पवित्र आत्मा सांगत आहे परत प्रवास करताना प्रवासामध्ये मी तुला समजावून देतो. हालेलुया. पवित्र आत्मा स्वतः तुम्हाला ते गोष्ट समजावून देणार. घाबरायची नाही म्हणून ईश्वर गाणं सांगत आहे. हालेलुया. बायबलचा अभ्यास व्यवस्थित करण्याचे दान तुमच्यामध्ये 70 लोकांना पवित्र आत्म्याने दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथून घरी गेल्यावर बायबल बाजूला ठेवायचं नाही, बायबल घेऊन वाचत बसायचं. अभिषेक तुम्हाला देणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी मरण पावलेली एक व्यक्ती देवाच्या कृपेने जिवंत झाले होते असं येशू एक संदेश देत आहे. हालेलुया. असं कोणाला आठवत आहे का? कोणाच्या तरी घरी मरण पावलेले एक व्यक्ती बरे झाले होते, जिवंत झाले होते. ते कदाचित तुमच्या ध्यानात नसेल. त्या व्यक्ती मरण पावले होते परत तुम्हाला जिवंत मिळाले होते. कोणाच्या तरी गुडघ्याच्या जवळ असलेल्या एका हाडाच्या भागात एक दुखणे देवानी बरे केले. एक हाड गुडघ्याच्या आसपास त्रास देत होते, तिथे आता येशू स्पर्शन देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.